तर विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। तर जे काही सगळे मुद्दे उरलेले आहेत ते आज विधान भवनामध्ये या सभागृहामध्ये कामकाजादरम्यान मांडले जातील। तर याच कामकाजादरम्यानचा संदर्भातला आढावा आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, आता या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसापासून कोणकोणते मुद्दे सभागृहामध्ये चर्चेला असतील? उदय जाधव यांचा संपर्क तुटलेला आहे, मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे हाच मुद्दा सध्या विरोधकांकडून लावून धरला जातोय आणि त्यामुळे सरकारची कसोटी लागणार आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी विरोधकांची आहे। पुन्हा जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आजपासून कोणकोणते मुद्दे येऊ शकतात? अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आणि आज सगळ्यात मोठं जे आव्हान असणार आहे राज्य सरकारसमोर ते म्हणजे पेन्शनकरी जे आंदोलनकर्ते आहेत, संपूर्ण राज्यभर त्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे। त्यांचं आंदोलन कशा प्रकारे समन्वय साधून सोडवलं जाईल याकडे खरं तर लक्ष असणार आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही हवामान विभागाने तसा इशारा दिलेला आहे की आणखीन काही ठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे तो होऊ शकतो, त्यामुळे आणखीन पिकांचं नुकसान होऊ शकतं। या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई द्यायची आणि त्याचबरोबर त्यांचे पंचनामे जे आहेत रखडलेले आहेत, कारण जे पंचनामे करणारे अधिकारी आहेत तेच पेन्शन आंदोलनामुळे संपावरती गेलेले आहेत। त्यामुळे एकीकडे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांचं पंचनामे वेळेवरती होत नाहीत, कारण आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे पंचनामे त्यांचे वेळेवरती कसे करायचे हे एक मोठं आव्हान असणार। त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे। आंदोलन लवकरात लवकर जे आहे ते मागे घेतलं पाहिजे किंवा मिटवलं पाहिजे, त्यातून समन्वयाने मार्ग काढला पाहिजे आणि त्याचबरोबर नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ जी आहे नुकसान भरपाई ती देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आता राज्य सरकार नेमकं काय उपाययोजना करते हे पाहावं लागणार आहे। राज्य विधान परिषद जी आहे ती सुरू झालेली आहे। विधान परिषदेमध्ये अवकाळी पावसावरती खास करून प्रामुख्याने चर्चा सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी अवकाळी पावसामुळे जे नुकसानग्रस्त शेतकरी त्यांना तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना तात्काळ मदत जी आहे कुठलेही पंचनामे करण्या अगोदर ती देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांची पुढचे पिकांची तजवीज जी आहे ते करण्यासाठी त्यांना थोडाफार आधार मिळेल। या दृष्टिकोनातून त्यांना तात्काळ मदत जी आहे ती मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र पेन्शनमुळे जे आहे 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांनी पेन्शन आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे, त्यामुळे पेन्शन आंदोलनामुळे हे पंचनामे जे आहेत ते देखील रखडलेले आहेत आणि या आंदोलनाचे जे कार्यकर्ते ते अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आंदोलन जे आहे ते कशा प्रकारे मागे घेतलं जाईल किंवा त्यातून कसा मार्ग किंवा तोडगा काढला जाईल याकडे आता खरं तर सर्वांचं लक्ष लागलं आहे।